गुड मॉर्निंग, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तर आज सॅटर्डे आहे. तर आता विशालला नाश्ता करून दिला खिचडी. तो आत्ता झाला, अर्धा तास झाला तो आला आहे. त्याला नाश्ता दिला, तो झोपला आहे. आता मी बाकीचं आवरते आणि आम्हाला कुपरखान्याला जायचं आहे, काम आहे म्हणून. तर देवपूजा करते पहिले आणि नंतरला बाकीचं काम आवरते. बाकीचं म्हणजे फक्त आता कपडे भांडी लादी एवढंच राहिलं. कुपरखान्याला लवकर जायचे 11:30-12 वाजेपर्यंत. मग तोपर्यंत सगळं आवरलं पाहिजे म्हणून पटापट सगळं आवरते. इकडे सूर्य बाबाला विचारलंस? विचार. मी देवपूजा करते, म्हणजे पहिली देवपूजा करते आणि मग बाकीचे कामं करते. आणि मायराची पण आंघोळ झाली आणि ती खाली गेले. बाबांनी तिला आवाज दिला म्हणून. आणि आता मम्मी पण अजून आली नाही. मम्मी पटकन देवपूजा करते आणि तिला घेऊन येते वरती. भीती वाटते सोसायटीत, म्हणजे आता सामसून कोण सगळी गावाला गेले त्यामुळे. आणि सकाळ पण आहे, तर कोण झोपले असते नाही तर काय तिला अजिबात कळत नाही. खाली खेळायचं म्हणून खेळायचं उठल्यापासून. पटपट पहिला आवडते आणि मग बाकीची कामं करते. अशी आणि मायरा आले आता घरी. मायरा वरती येतेस का? आता मी तुळशीला पाणी टाकते झाडाला. काय केलं बाबांनी? काय? आई नाही आली अजून? आई नाही आली अजून कामावरून का? खाली आई नाही आहे कुठंच? मग तू खाली काय करत होती एकटी? एकटी खाली काय करत होती? खाली काय करत होतीस तू एकटी? बाबासोबत खेळत होती. हँडवॉश घे पहिला. हँडवॉश कर पहिला. हँडवॉश कर आणि मग बोल बाकीचं. पूर्ण खाली माती बिती हात लावून येते वरती. गवतीच्याला पाणी टाकते. मला अजून पण झाडे आणायचे आहेत. आज विशालला सुट्टी, आज आणि उद्या. मग आज आणि उद्या जेवढं बाकीचं करता येईल तेवढं करून घ्यायचं. आता परत तो नाईटवरून नाही आला की मग झोपतो दिवसभर. त्याचं दिवसभर झोपण्यातच जातो. तुम्ही ऊन बघा ना किती येते आमच्याकडे. बाहेर आतमध्ये जाते आणि कडी लावून बसते आणि परत उघडत नाही मग तिला कडी. बाहेर लोक चल. मग आमचा नाश्ता पण झाला ऑलरेडी. तू देवबाप्पा केलास का सकाळी? देवबाप्पा कर चल. आंघोळीवरून डायरेक्ट खाली गेली. भांडी घासते, थोडीच भांडी नाश्त्याची. पट घासून घेते. मग नंतर मला बाहेर जायचं बोलून म्हणजे मला पटकन खायला. मग नंतर जावं लागेल. पटपट सगळं आवडते. कपडे सुकत घालायचे बाकी आहेत अजून, कारण की ते पापडच का सुकत घातले. ऊन आले म्हटलं चांगलं म्हटलं सुकून दे अजून 2-3 दिवस. पापड सुकत घातले. अर्धा एक तास ठेवते, नंतर काढून घेते. नंतर कपडे घालते. जरा कडक ठेवते ना. काढते पुस. फोटोच काढते पुस.
आता आम्ही निघालो घनसोली गावात मावशी आजीला डब्बा देण्यासाठी. तर तिला डब्बा देणार आणि आम्ही कोपरखान्याला जायचं, तसं विशालचं काही काम नाही म्हणून. तर पटपट डब्बा देतो आणि मग ते काम कंप्लीट करतो. मायराला खरं तर घरी ठेवणार होतं, ऊन खूप आहे म्हणून, बट ती काय मम्मीकडे राहत नव्हती. रडली ती खूप. 5-10 मिनटं आम्ही खालीच उभे होतो, पण ती काय राहिली नाही वरती, रडतच खूप होती. म्हणून म्हटलं तिला घेऊन जावं, म्हणून तिला घेऊन आलो आहे. तर पटपट आता तिला टिफिन देतो आणि मग बाकीचे काम. विशाल गेल्या कोपरखान्याला, त्याला सुट्टी आहे पण त्याचं काहीतरी काम आहे म्हणून. आता मी जेवण म्हणते, आज उपवास आहे. आल्याला जेवायला मागेला तर 6:30 वाजलेत. डाळ भात, खीर चपाती आणि मेथीची भाजी करणार आहे. तर पटपट जेवण बनवते. तर बघा आता मी आज जेवण कसं बनवते, लास्टपर्यंत व्हिडिओ नक्की बघा. दूध तापत ठेवते जेणेकरून बस बाकीचे पिठी वगैरे मळेपर्यंत दूध तापून होईल छानपैकी. आणि एका साईडला डाळ भात लावते. मोठा दूध नाही मी आणि दूध गरम करायला ठेवलं. आता मी पीठ मळते आणि मग भाजी फोडणीला टाकते. दुधाला खिरीलाच टाईम लागेल, म्हणजे दूध उकळणार, मग साखर, मग शेवया, त्यामुळे त्याला दूध उकळून घेते, मग नंतर बाकीचं करते. पीठ मळून घेते. चला लावलं ना, बाहेरची गार हवा सगळी आत येते, गरम हवा बाहेर जाते. खूप असं किचनमध्ये असं हे गॅस पण राहत नाही, त्यामुळे अर्धी खिडकी लावावी लागते, एवढी हवा येते बाहेर. मायरा खाली गेले खेळायला, मग पटपट जेवण होतं आहे. आणि म्हटलं संध्याकाळ व्हायच्या आधी जेवण बनवून घेणार, परत मी खूप गरमी होईल. तर उपवास म्हटलं मग विशाल पण चिडचिड करत, अजून कसं जेवण नाही झालं म्हणून जेवण होतं. तिकडून त्या रूममधून कपाट पण आणायचं बाकी आहे अजून. कपाट पण घ्यायला जाणार आहे पेक्षा तिकडून आल्यानंतर. पोरं त्यांना आमचे नेहमी काय होतं, विशालला नाईट असते आणि त्या पोरचे त्याची फ्रेंड आहे त्यांना डे असतो. मग विशाल जेव्हा जातो तेव्हा ती पोरं येतात, मग त्यांना टाईम नाही भेटत कपाट घ्यायला. म्हणून आज विशाल घरी येतं म्हटलं मग ते कपाट तरी आणता येईल. कपाट आम्ही वरती पण नाही आणणार आहे, खालीच ठेवणार आहे पार्किंगमध्ये. मग नंतर जेव्हा गावी जाणार तेव्हा ते गाडी घेऊन जायचं कपाट. कपाट आणायला पाहिजे. तरी खाली पार्किंगमध्ये एवढं सामान झालं आहे ना, मम्मीचं आमचे हे आपलं काय बोलतात धान्य वगैरे ते कपाट, परत चप्पलचं कपाट. मग हे ते पण कपाट ठेवायला अवघड जाणार आहे तसं. पण 2 आठवड्याचा प्रश्न. एकदा विशाल गावी गेला तर मग त्यांना ते घेऊन जाईल कपाट. सगळ्यात अवघड काम खूप माझं. चपात्या केलेल्या बरोबर. आम्ही तिघंच आहे आज जेवायला, आजी, मी आणि ईशा. मम्मी खाली बनवते, ओम लग्नाला गेले त्यामुळे. आणि मम्मी बोलते सकाळचं माझं उठलं आहे, मग ती तेच हे करणार आहे. त्या आजीला बनवायचं येईल आता आजी 8 वाजेपर्यंत. तोपर्यंत होऊन जाईल म्हणजे सगळं काम. असं मला वाटतं आहे, बघू आता. जेवणाला नाही टाईम लागत, जास्तीत जास्त 1 तास, 1-1.25 तास. भाजी चपाती असेल जास्तीत जास्त अर्धा तास. आणि फुल जेवण म्हणून गॅसमध्ये करायला पाहिजे. मला चुकलं, मग अशीच मी दूध तापायला ठेवायला लावलं. तर कधी जेव्हा विशाल त्याचा फ्रेंड आला होता घरी, एका साईडचा कामच होतं. आता सध्या डाळ ठेवली.
देवपूजा करते. 7 वाजले म्हणजे दिवाबत्ती लावते आणि भाजी टाकली, ते डाळ टाकली. आता एवढी भांडी पडले आणि मग सगळी स्पीड झालं ना परत चपात्याच करता येत नाही. म्हणून पहिले मी दिवाबत्ती करते आणि मग चपात्या लागते आणि मग भांडी घासते. म्हणजे सगळी एकदम भांडी होते. मायरा अजून पण खालीच खेळते. जर तिला मम्मी आहे बघायला म्हणून काही टेन्शन नाही. तर मी एकटी असते तर बाबा जेवण बनवू का तिला बघू असं झालं असतं. आणि तिसऱ्या माळ्यावरून कधी खाली जायचं तिला बघायला. आता आली मम्मीचा मार खाऊनवर. ती काय करते, तिला तिच्या वस्तू अजिबात आवडत नाही. तिला दुसऱ्याच्याच वस्तू आवडतात. चप्पल असू नाही तर काय पण असू, किती पण कुणी घेतलं ना तरी तिला स्वतःचं आवडत नाही. दुसऱ्याच पोराच्या चपला घालून येते आणि तिच्या चपला तिथेच ठेवून येते. ती वर येईल होते. मम्मीचा मार खाल्ल्यावर ती वर येते आपण परत विसरल्या परत खाली जाते. आता पटपट मी दिवाबत्ती करते आणि मग बाकीचे कामं करते. आता मी तुळशीचा दिवा घेऊन जाते. खूप हात भासतो इथून तिथपर्यंत. जरा आत ठेवते तर इथे ठेवते म्हणजे हवेने जाणार नाही. बघा मला सगळं इथे खीर झाले. अशी खीर झाले मस्त पैकी. आता वाट बघतो आणि पापड तळायचे बाकी सगळं झालं रेडी. आणि मायरा आली आता वरती आणि ती भांडे घासते. तू काम करतेस? सकाळी लादी पुसू लागली, आता भांडे घासू लागते. म्हणजे ती कामाला मदत करते ना मायरा. वाढवते पण काम त्याच्यापेक्षा. ते तसं बघते बघा ना. भांडी पाहिजेत, मोठी मोठी नको. मग मी छोटी कुठे आहे म्हणजे तिला आता छोटी छोटी भांडी काढून द्यायची आणि ते एका साईडला घासत बसणार. जिथे मला 5 मिनटं लागतात तिथं पूर्ण 1 तास घालायचा आणि परत तिथे साफ करत बसायचं. चला मी आता भांडी घासते. नैवेद्य ठेवायचं अजून. पापड तळायचे बाकी पाळण्यासाठी त्याच्या फ्रेंड आले होते म्हणून तिकडे जाते. मायरा पण तिकडे पळत गेली तर बघते का गेले पळत काय माहिती. एवढ्याला बघते येते का थांबा. आम्ही जेवतो. तर असा काय होता आजचा आमचा दिवस. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटू उद्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय.